पुढील बातमीकडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे। संरक्षण मंत्र्यांनी विमान खरेदी केलं तर पंकजानं घोटाळा केला अशी चर्चा होते। अमेरिकन सरकारनं काही खरेदी केली की तिथेही पंकजानं घोटाळा केला असा आरोप होतो, असं विधान केलंय पंकजा मुंडे। सोलापूरच्या माळशिरस इथल्या पंचायत समितीच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या वेळी त्या बोलत होत्या। त्यावेळी विविध पक्षातील नेत्यांशी आपली मैत्री असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं। चर्चा राजकारणात खूप असतात, इतक्या चर्चा होतात। माझ्यावर रोज एक आरोप, मी तर म्हणलं बाबा उद्या डिफेन्स मिनिस्टरनी जर काही विमानं विकत घेतले तरी इकडचे लोक म्हणतील तुमच्या विधान परिषदेचे की पण त्याच्यात काही जपूट आहे। म्हणजे मला वाटतं अमेरिकेत जरी काही खरेदी झाली तरी तो माझाच लोक आहे असं म्हणण्याशिवाय बातमीच होत नाही। त्यामुळे सवय लागली लोकांनी काही चर्चा करायची। मुंडे साहेब दादांची मैत्री आमची होती, विलासराव देशमुख मुंडे साहेब वेशीला वेश होती, पण कधी राजकारणात एकमेकांच्या विषयी हेवा केला नाही, मैत्री कायम जपली। आणि मी जेव्हा माझी राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करून माझी पंचायत समिती निवडून आली तर माझं पहिलं अभिनंदन विलासरावांनी केलं, सांगितलं पंकजा तुला दगा दिला, मुंडे साहेबांना दगा दिला, तुझं मी अभिनंदन करतो की तू स्वतः जिद्दीने ती पंचायत समिती निवडून आली। किंवा आज आम्ही राजकारणात काम करताना मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते तर त्यांची नगरपालिका सुद्धा विलासरावांची मुंडे साहेबांनी जिंकली होती। म्हणजे राजकारण करताना पक्षाला प्रतारणा करण्याची अपेक्षा आमची नाही, आवश्यकताही नाही। आपण वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असलो तरी आपल्या सगळ्यांना हेच वाटलं पाहिजे की सामान्य माणसाचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।